स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ग्राम विकास भरती व आरोग्य विभाग भरती मिळून फक्त 8,000 पदे भरणार. अतिशय महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. आणि तुमच्यासाठी एक सूचना अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरी सूचना अशी आहे, ती म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो. त्याचबरोबर जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही तिथे त्या ठिकाणी तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करताय. तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणते अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणजे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण लिंक प्रोव्हाइड करणार आहोत. तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन होऊ शकतो. तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो मुद्दा असा आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्रामविकास व आरोग्य विभाग मिळून फक्त 8,000 पदे भरणार. सविस्तर बातमी आपण पाहणार प्रूफवरती जाऊन. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बातमी बघू शकता. गुड न्यूज, नव्या वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8,000 पदांची भरती. तर मित्रांनो बघा, ग्रामविकास तुम्ही बघितलं असेल आणि आरोग्य मिळून 8,000 पदांची भरती. तर काय बातमी, सविस्तर माहिती बघा. आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. पुढील काही महिन्यात साधारण 8,000 पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्राम विकास विभागात केली जाणार आहे. तर मित्रांनो बघा, 8,000 पेक्षा जास्त नोकर भरती ही आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील 2 महिन्यात नोकर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान डॉक्टर सचिव प्रदीप व्यास, आयुक्त डॉक्टर रामस्वामी, संचालक नंतर उपसंचालक आदी उपस्थित त्या ठिकाणी होते. त्यानंतर जर बघितलं तर राजेश टोपे राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्यानंतर संबंधितांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. यावेळी सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले. आरोग्य यंत्रणेचे संनियंत्रण महत्त्वाचे असून महत्त्वाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी बजावणी करा. सार्वजनिक आरोग्य सेवेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केलेल्या आहेत. जर बघितलं तर आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे मित्रांनो प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, आयुक्त डॉक्टर रामस्वामी, संचालक, उपसंचालक आदी या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर आरोग्य आणि ग्रामविकास विभागात मित्रांनो आरोग्य निगडित पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी TV9शी बोलताना दिलेली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठी प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावावा. सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असेही टोपे यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणेचे संनियंत्रण महत्त्वाचे असून महत्त्वाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. सार्वजनिक आरोग्य सेवेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी केलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता यामध्ये सांगितलेलं त्यांनी असं आहे, की आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व आयुक्तांसोबत मित्रांनो बैठक घेतली. तुम्हाला सर्वांना माहिती असेल काल. तर मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं बघा, पुढील काही महिन्यात सर्वसाधारण 8,000 पेक्षा जास्त नोकर भरती होणार आहे आणि मित्रांनो आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पुढील काही महिन्यामध्ये जवळ-जवळ मित्रांनो जवळ-जवळ 8,000पेक्षा जास्त नोकर भरती ही आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. मग मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त 8,000च पदं भरले गेली पाहिजेत का? जर तुम्ही बघितलं तर 8,000 पदे मित्रांनो जवळ-जवळ जर आरोग्य विभागामध्ये 17,000 रिक्त पद आहेत. त्याचं जर 50% तुम्ही काढले तर 50% मित्रांनो किती होते? तुम्हाला सर्वांना माहीत असेल 8,500 पदं या आरोग्य विभागाचीच होत असतात. मग मित्रांनो, ग्रामविकास विभागामध्ये किती पदं भरली गेली पाहिजेत? त्याचाही प्रश्न आहे. जर तुम्ही मिळून आरोग्य विभाग मिळून आणि ग्रामविकास मिळून जर 8,000च पदे भरतायत, मग हे 50% सुद्धा पदं तुम्ही पुरे मित्रांनो भरत नाही आहे. हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची अपडेट देण्यासाठी खास करून व्हिडिओ बनवलेला होता, की ग्रामविकास आणि आरोग्य विभाग मिळून 8,000 पदे भरली जातील. फक्त मित्रांनो 8,000 तुम्ही सांगितलेले, यामध्ये त्यांनी 8,000पेक्षा किंवा 8,000 पदं भरली जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही खूप महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो होतो आणि ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, की ही गुड न्यूज अशी आहे, की मित्रांनो आरोग्य विभागच भरले जातील. पण मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर ग्रामविकास विभागात सुद्धा पदं भरले जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जवळ विद्यार्थी मित्र तुम्ही जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी मित्रांनो तुम्ही चान्सेस आहेत. तुम्हाला एक तर मित्रांनो आरोग्य विभागात तुम्ही अप्लाय करू शकता. आरोग्य विभागामध्ये तुमची नोकरीचे चान्सेस असेल. त्यानंतर ग्रामविकासामध्ये सुद्धा मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकते. तर अशा प्रकारे जवळ-जवळ 8,000 पदांची भरती आता मित्रांनो होणार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यांनीच सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होता सर्व विद्यार्थ्यांसाठी, म्हणून खास करून तुमच्यासाठी बनवलेला होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण तुम्हाला या चॅनलवरती आरोग्य विभाग भरती संबंधात संपूर्ण अपडेट दिली जातात. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये. तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.